सिद्धूने पकडली निलांबरीची चोरी तर जानूने घेतला जयंतबद्दल मोठा निर्णय. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, निलांबरी पैशाची बॅग घेऊन येते आणि सिद्धू धडकतो. त्यामुळे बॅग ओपन होते आणि सगळ्यांना पैसे दिसतात. निलांबरीकडे एवढे पैसे बघून सगळे शॉक होऊन बघत असतात. तेव्हा निलांबरी म्हणते, असं काय बघताय, एवढं बघायला काय झालं? सिद्धू म्हणतो, वहिनी तुम्ही एवढ्या का घाबरल्यात? निलांबरी म्हणते, मी कुठे घाबरले आणि मी कशाला घाबरू, मला कुणाला घाबरायची काही गरज नाही. ते आता निघून जाते आणि सिद्धू म्हणतो, नक्कीच काहीतरी शिस्त आहे. भावना म्हणते, एवढे पैसे वहिनीने एवढे पैसे कुठून आणले? रेणुका म्हणते, हो ना. सिद्धू म्हणतो, मला माहिती आहे पैसे कुठून आणले, काय चालू आहे. वहिनी आता यावेळेस सोडणार नाही मी तुम्हाला. भावना म्हणते, सिद्धिराज तुम्हाला काय म्हणायचं आहे? सिद्धू म्हणतो, बघितलं वहिनीच्या बॅगमध्ये किती पैसे होते, तुम्हाला माहिती आहे का हे पैसे कशासाठी आहेत? भावना म्हणते, नाही कशासाठी एवढे पैसे लागतात? सिद्धू म्हणतो, वहिनी हे पैसे जनतेला वाटणार आणि मतं मिळवणार. भावना म्हणते, ही तर सरासर चिटिंग आहे. सिद्धू म्हणतो, भावना हे तुला वाटतं पण वहिनीला नाही ना, तिला काही करून हे इलेक्शन जिंकायचं आहे म्हणजे जिंकायचं आहे आणि त्यासाठी ती वाटेल ते करायला तयार आहे. पण तिला माहीत नाही असे पैसे वाटून ती लोकांना वाईट सवय लावते. पण आता तुम्ही बघाच मी काय करतो ते. इकडे लक्ष्मी, श्रीनिवास, वरद, व्यंकी आणि विना घरी येतात. व्यंकी, विना आणि वरदच्या चेहऱ्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह असतं. विना म्हणते, आई तुम्हाला सांगितलं का नाही दिग्विजय देशमुख तुमचा भाऊ आहे आणि असं काय झालं की तुम्हाला घर सोडावं लागलं? आता लक्ष्मी श्रीनिवासकडे बघते आणि श्रीनिवास लक्ष्मीकडे बघत असतो, पण लक्ष्मी मात्र काहीही बोलत नाही. विना म्हणते, आई सांगा ना का नाही सांगितलं? लक्ष्मी म्हणते, विना सांगून तरी काय उपयोग होता, तू ऐकलं नाही का? मी खूप वर्षापूर्वी घर सोडलं. मी यांच्याशी लग्न केलं म्हणून त्याला खूप राग आला आणि त्याने माझी सगळी नाती तोडून टाकली. तू बघितलं नाही तो मला कसा बोलत होता. आता तू सांग विना, प्रेम करणं पाप आहे का? विना म्हणते, नाही आई. ती म्हणते, पण माझ्या भावाला तसं वाटलं आणि त्यामुळे कित्येक वर्ष झालं त्याने मनात राग धरला. पण खरं सांगू एवढं सगळं झालं होतं पण मला त्याच्याबद्दल कधीच राग आला नाही. पण ह्यावेळेस मात्र त्याने संतोषला साथ दिली आणि यांना नको नको ते बोलला, याचा मला खरंच खूप राग आला. श्रीनिवास म्हणतो, लक्ष्मी तू कशाला काळजी करतेस, सोड ना आता. ती म्हणते, अहो संतोष असा कसा वागू शकतो, त्याला स्वतःच्या आईवडिलांबद्दल काहीच वाटत नाही का? आता लक्ष्मीची खूप तळतळ चालू होते. इकडे जानू मात्र जयंतशी कचाकच भांडत असते आणि नंतर म्हणते, मी आता निर्णय घेतला. जयंत म्हणतो, जानू तू कसला निर्णय घेतला? जानू म्हणते, मी इथे राहणार नाही. जयंत म्हणतो, जानू आय लव्ह यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जानू म्हणते, तुमचं माझ्यावर खूप प्रेम असेल पण तुम्ही नॅरो माइंडेड आहे, हे सत्य बदलत नाही आणि याच्या नॅरो माइंडेड असणाऱ्या माणसासोबत मी राहू शकत नाही. ती आता बॅग आणण्यासाठी आत जाते आणि जयंत शॉक होतो. सिद्धू म्हणतो, भावना आपल्याला शोधून काढावं लागेल की निलांबरी वहिनीचं चाललंय काय. जानूला जयंत घेऊन जातो म्हणून विश्वाला खूप राग येत असतो. त्याचा संताप होतो आणि म्हणतो, हा जयंत जानूसोबत असा कसा वागू शकतो? आज कित्येक वर्षांनी जानूच्या चेहऱ्यावर आनंद बघितला आणि तो हा माणसाने एका क्षणात घालवला. निलांबरी बेडरूममध्ये येते आणि म्हणते, हे पैसे भावना आणि सिद्धूने बघितले असतील का? तसं असेल तर त्यांच्या नक्कीच ध्यानात येईल की पैसे मी इलेक्शनसाठी वापरणार. अरे देवा, हे आत्ताच माझ्या हातून पडायचे होते. दिग्विजय घरीत येतो पण त्याला मात्र सारखं लक्ष्मीचं बोलणं आठवतं. नात्याबद्दल तुम्ही तर काही बोलूच नका, तुम्ही नात्याशी किती इमानदार वागलात ना हे मला चांगलंच माहिती आहे. तो आता बायकोच्या फोटोसमोर जातो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो म्हणतो, माझं काही चुकलं असेल का? खरंच संतोष वाईट मुलगा आहे, त्यात लक्ष्मीची काय चूक आहे? जानू तर बॅग घेऊन येते. जयंत म्हणतो, जानू ऐक ना, सॉरी खरंच सॉरी, तुला बोलायचं आहे ना विश्वाशी, खुशाल बोल, मी काही बोलणार नाही. जानू तर खूप नाटकं करते आणि म्हणते, खरंच? आता मात्र जयंतचं काही ऐकून घेत नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.